नमस्कार, पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत। आज आपण पाहत आहोत, आज कुंभारवाडा या पुलावर एक व्यक्ती हा जो रोज आपल्या या पुलाखाली झोपतो, त्याला कळून चुकलं नाही की पाण्याचा लोड कधी आलेला आहे। पाण्याचा संदर्भ इतका वाढल्यामुळे खडकवासला धरणामधून जे पाणी सोडण्यात आलेलं आहे, त्या पाण्याचा प्रभाव जास्त वाढल्यामुळे हा व्यक्ती या पुलाखाली रोज झोपतो। त्याचं राहण्याचं ठिकाण त्यांनी करून घेतलं होतं। आज त्या व्यक्तीला आपण पाहतोय। बोतल बेचता क्या करता तू उधर? बोतल बेचता। बोतल बेचता है, लेकिन नीचे रहता है क्या तू? नहीं, फिर काय के लिए गया था? बोतल बीनने गया था। अरे बोतल पीने के लिए तुझे पता नहीं चला कि इतना पानी का लोड आ रहा है? नहीं, उस टाइम नहीं था ना पानी। पानी नहीं था। पानी कब आया? पानी बाद में आया। तो तू सोया था क्या उधर? नहीं तो फिर जागा था तू, और तेरे सामने पानी का बाढ़ आ गया है ये। अच्छा, तो अभी तू सुरक्षित है? इन लोगों को बोल सकता है, धन्यवाद है इनका। हाँ, क्या नाम है आपका? सुल्तान का। सुशांत सुल्तान सुल्तान नाम है। आप कहाँ से हो? यूपी से। यूपी से। और इधर काम करते हो आप? रहने में कहाँ पर है? इधर जूना बाजार। जूना बाजार इधर जूना बाजार में। ये जूना बाजार में रहते हैं क्या? अच्छा, आप अभी ठीक है ना? अभी इसका जो पुलिस वाले जो साहब आहेत, इनको सबको आप धन्यवाद दे रहे। हाँ, आज आपण पाहताय की हा व्यक्ती आपल्या समोर जिवंत आहेत, पाण्याच्या लोड मध्ये वाहून गेलेत। सर्व महाराष्ट्र शासनाने, पुणे महानगरपालिकेने आपल्या सर्वांना सगळे रेड अलर्ट केलेला आहे की जेव्हा नदीच्या ठिकाणी, नदी पात्रामध्ये कोणी जाऊ नयेत। पाण्याचा प्रभाव हा कधी वाढू शकतो। तरी सुद्धा काही लोक अशा ठिकाणी जाऊन झोपतायत, राहतायत। आता हा मुलगा तिथं बाटल्या शोधण्यासाठी गेला होता, आणि बाटल्या शोधण्यासाठी आतमध्ये गेल्यानंतर पाण्याचा प्रभाव अत्यंत मोठ्या जोराने वाढला असल्यामुळे आज आपण पाहतोय की त्याच्यासाठी रेस्क्यू करण्याची वेळ आलेली आहे, आणि तो जिवंत आज आपण त्याला बाहेर काढण्यात आलेला आहे। पोलीस यंत्रणा व अग्निशमक दल यांनी त्याच्यासाठी जो प्रयत्न केला आहे, अग्निशमक दल व पोलीस यंत्रणा याचे पुणे डिजिटल मीडियाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद। आणि आपण जे स्थानिक आहेत त्यांना विचारूयात, आपण कधी पाहिलं त्यांना? आम्ही मगाशी चाललो होतो, तात्यांचा फोन आला आम्हाला की असं असं झालंय। मग आम्ही नगरसेवक निलेश भावला त्यांच्या मार्फत अग्निशमक दलाला संपर्क केला, त्यांची सगळी टीम इथं पोहोचली। काय नाव आपलं? मी राजपडासाळे। तर आपण जे आता जे झाले त्याविषयी काय नागरिकांना सांगणार का आपण? अग्निशमक दलांनी चांगलं सहकार्य केलं आणि त्याला अर्धा तासाच्या आतमध्ये बाहेर काढलं, कारण पाण्याचा वेग पण मोठ्या प्रमाणात वाढलाय। आता क्षणात वाढला। हो, क्षणात वाढलाय। सर, आपण याविषयी काय माहिती देता? काय नाही, आता आम्ही निलेश भाऊच्या अलर्टच्या ऑफिस मध्ये काम करत होतो, तेवढ्यात आम्हाला फोन आला, म्हणून निलेश भाऊचे आम्ही सगळे कार्यकर्ते इथं आलो। फायर ब्रिगेडला खबर दिली की असं असं पाणी येत आपलं। तो नशेकरी आहे, तो भंगार वेचणारा हे बिहारी आहे। तो तिथं राहिला, त्यांनी पाणी येताना पाहिलं, पण तो कोणी उठला नाही नशेच्या नादात। कानाला बाईक लावलं, दारूच्या नशेत तो राहिला। त्याला पाण्याचा प्रभाव वाढला, वाढला, त्यामुळे तो तिथं राहिला। आपण नागरिकांना काय सांगू शकता? नागरिकांना एवढं सांगू शकतो की बाबा, अग्निशामक दल, काही कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, आमचे निलेश भाऊ अलर्टची काही लोक यांनी तातडीने येऊन जी हालचाल केली त्याबद्दल पहिले अग्निशामक दलाचं व आपले पोलीस यंत्रणा त्यांचे बी खूप खूप आभार। व आपले कार्यकर्ते सक्षम आहेत। किंवा नशेकऱ्यांनी अशा पाण्याच्या ठिकाणी गाड्या आपल्या किंवा असे खाली जाऊन थांबू नका। पाणी आता सतत पाऊस असल्यामुळे पाऊस येतच राहणार आहे। काय आपलं काय नाव? माझं नाव अभिषेक मोजर, मी निलेश भाऊ, नगरसेवक निलेश भाऊ अलट यांचं सहकारी आहे। आम्ही या प्रभागातलेच आहेत। तर मला एवढीच सूचना द्यायची आहे की पाण्याचा विसर्ग भरपूर झालाय। जेवढे नदी काठचे, नदी शेजारी राहणारे लोक आहेत त्यांना एवढंच आवाहन करतो, स्वतःची काळजी घ्या, स्वतःची म्हणजे दक्षता पाळा की नाही का आपल्याला आणि आपल्या परिवाराला काय हानी नाही व्हायला पाहिजे। आणि बाकी काय असेल तर आमची निलेश भाऊ अलट यांची आमची टीम तुमच्या सोबतच आहे नागरिकांना। धन्यवाद।